मुंबई लोकल ट्रेनमधील हत्या प्रकरण आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी। बोरिवली न्यायालयाकडून 5 दिवसांची पोलीस कोठडी। नागपूरमध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन। स्मार्ट मीटरच्या नावावर नागरिकांची लूट होत असल्याचा काँग्रेसचा आरोप। खासदार बळवंत वानखडे ऍक्शन मोडमध्ये। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाची त्यांनी केली पाहणी। लातूरमधील जळकोट तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। साठवण तलाव भरले। पाणी टंचाईच्या चिंतेमध्ये असलेल्या नागरिकांना दिलासा। चंद्रपूरमधील प्रदूषणाचा मुद्दा विधानसभेत गाजला। भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांची लक्षवेधी। वीज केंद्र, कोळसा खाणी आणि उद्योगांमुळे प्रदूषणामध्ये वाढ। गोकुळ दूध संघ निवडणुकीसाठी हसन मुश्रीफ यांच्या गटाचा ठराव दाखल। जोरदार शक्ती प्रदर्शन करत हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये ठराव दाखल। गडचिरोलीमध्ये एफडीएच्या पथकाचा आईस्क्रीम कारखान्यावर छापा। निकृष्ट आईस्क्रीम बनवणाऱ्या कारखान्याचा परवाना निलंबित। पनवेलमधील डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न ऐरणीवर। विषबाधेमुळे 7 गायींचा मृत्यू। विषारी रासायनिक द्रव्यांमुळे मृत्यू झाल्याचा अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।